हाय फ्रेंड, कसे आहे सगळेजण? मस्त. मी पण मस्त. तर स्वागत आहे तुमचं म्हणजे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मिनी ब्लॉग बघून तर तुम्हाला समजलंच असेल की हा फुल व्हिडिओ कशाचा आहे आणि काय आहे. तर हे बघा, आम्ही चाललो होतो आमच्या घरी आणि आम्ही निदान घरून 12 वाजता तरी निघलो होतो आणि आमच्या गावाला जायला 2 तास लागतात. आणि आम्हाला रस्त्यामध्ये लागली होती भूक, म्हणून आम्ही एका ढाब्यावरती नाश्ता करायला थांबलो होतो. तर हे बघा, डुगू पण छान मस्त बसला होता. आम्ही पण थांबलो होतो आणि यांनी गेले होते ऑर्डर करण्यासाठी. आम्हाला काही परवडणारा हा ढाबा नव्हता, पण आम्हाला नाईलाजाने तिथे नाश्ता करावा लागला, कारण आम्ही डुगूला घेऊन जास्त फिरू पण शकत नव्हतो. आम्ही छान तिथे नाश्ता वगैरे केला आणि परत आपल्या रस्त्यांना लागलो आणि फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलो. तर बघा व्हिडिओ फुल कसा आम्ही घरी गेलो, आमचं वेलकम कसं झालं, कसं स्वागत झालं, कसं आमचा गृहप्रवेश झाला माझ्या डुग्गूचा. तर नक्की बघा व्हिडिओमध्ये. छान असा गृहप्रवेश केला. रुमालीवरती छान पाय उमटवून घेतले, पण ते पाय काय बरोबर उमटले नाही, कारण त्याच्यामध्ये माझीच गलती झाली. मी त्याच्या पायावर थोडा जास्तच भार दिला, त्याच्यामुळे ते पाय असे वेगळेच झाले, उमटले नाही बरोबर. असो. आणि त्याच्यानंतर आम्ही देवाजवळ गेलो. सगळ्यात अगोदर देवदर्शन करून घेतले, कारण कुठंही जायचं म्हटलं आणि कुठूनही आलो आपण तरी सगळ्यात अगोदर देवाचे दर्शन घेतो, घरून निघताना असो किंवा घरी परत आलो तर. हे बघा, मी आईच्या घरून निघताना पण देवाचे दर्शन घेऊन आली होती आणि इथं पण आल्यावर सगळ्यात अगोदर देवाचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर मग रूममध्ये एंट्री केली. हे बघा, रूममध्ये पण असं काहीसं डेकोरेशन होतं. छान डेकोरेशन केलं होतं, माझ्या जाऊनी डेकोरेशन केलं होतं. मी अपेक्षितसुद्धा केलं नव्हतं की एवढं छान डेकोरेशन करून राहीन बा म्हणून, पण अनपेक्षित होतं हे डेकोरेशन. पण छान होतं, साधं आणि सिंपल, मस्त वाटत होतं. त्याच्यानंतर डुगूला आम्ही त्या हार्टवर टाकलो. तो वेगळाच बघत होता, त्याला वेगळंच वाटत होतं. त्याला खुशी पण होत होती आणि वेगळं चिडचिडपणा पण होत होती, पण छान होतं, छान वाटत होतं. त्याला मस्त मस्ती करत होता तो. त्याच्यानंतर तो काही वेळाने छान खेळायला लागला होता. तिचीच बेबी बॉयची डॉल काढली आणि त्या डॉलसोबत मस्त खेळत होता. मस्त वाटत होतं त्याला, मोकळं मोकळं. आणि कदाचित त्याला समजत पण असेल, कारण की लहान लेकरं हे देवाघरचे असतात. समजणं न समजणं ते देवाच्या साथी असतात. त्यांना काही गोष्टी समजते, काही गोष्टी नाही समजत. तर असं आम्ही डुगूचं वेलकम केलं. कसं वाटलं नक्की सांगा आणि आपले पूर्ण व्हिडिओ बघत जावा. याच्या पुढं पण आपले छान छान व्हिडिओ येईल. उद्याला आम्ही देवदर्शनाला कुठे जाणार आहोत आणि तिचा व्ह्यू कसा आहे त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक कमेंट करत जावा, जेणेकरून आपले जे चांगले व्हिडिओ आहे ते सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. तर हे बघा, फुल डेकोरेशन असं काहीसं होतं, पूर्ण व्ह्यू असा दिसत होता. छान मस्त वाटत होतं. असं वाटत होतं की ते डेकोरेशन म्हणजे मोडावंच नाही, तसंच राहू द्यावं नेहमीसाठी, पण तसं काही आपण ठेवू शकत नाही. त्याच्यानंतर मग छान असा फोटो वगैरे आम्ही काढून घेतले आणि ते डेकोरेशन मग झालं. अंदरचं रूममधलं राहू दिलं आणि ते फुलं हार्ट वगैरे हे केलं. तर बाय बाय, भेटू उद्या नवीन व्हिडिओ.